केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वर्धा ते बल्लारशाह रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। या प्रकल्पाअंतर्गत सध्याच्या रेल्वे मार्गाने 4 पदरी मार्गात रूपांतर करण्यात येईल। त्यामुळे अतिशय वर्दळीच्या मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा भार कमी होणार आहे। पुण्यातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक विभागाने एआय आधारित वाहतूक उल्लंघन शोध आणि अंमलबजावणी प्रणालीची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू केली आहे। हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण पुणे शहरामध्ये याची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। मुंबई महानगरपालिका संपूर्ण मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबवणार आहे। 15 जूनपर्यंत संपूर्ण मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। भंडाऱ्यामधील 19,218 वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली आहे। 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलंय। मात्र केवळ 19,218 वाहनधारकांनीच नंबर प्लेट बसवलेली आहे। त्यामुळे उर्वरित वाहनधारक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 170 दिवस पूर्ण झालेत। मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्ण आंधळे काही पोलिसांना सापडलेला नाहीये। कृष्ण आंधळेचा पोलीस आणि सीआयडीची पथकं शोध घेत आहेत। मात्र अद्यापही तो फरारच आहे। सीबीएसई बोर्डाविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्यात। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये अवघा एक धडा आहे या सापत्न वागणुकीविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेत पुण्यामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करून भूमिका मांडण्याचा निर्णय घेतलाय। नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांची शिवसेनेच्या शिक्षक सेनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाली आहे। किशोर दराडे यांनी 1 लाख शिक्षक सभासद करण्याचा मानस यावेळी व्यक्त केलाय। अष्टविनायक मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी राज्य शासनानं मान्यता दिली आहे। यासाठी 148 कोटींचा सुधारित आराखडा तयार करण्यात आलाय। तसंच अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ आणि ज्योतिबा मंदिराच्या विकासासाठी मान्यता मिळाली आहे। भिवंडीमध्ये बकरी ईदची तयारी सुरू झाली। यावेळी आमदार रईस शेख यांनी आयुक्तांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण मागणी केली। त्यांनी शहरामध्ये बकरी ईदच्या काळामध्ये नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व तयारी वेळेमध्ये पूर्ण करण्याची पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे। अकोल्यामध्ये शोध आणि बचाव पथकाचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं। मोरणा नदी पात्रामध्ये हे प्रात्यक्षिक पार पडलं। या प्रात्यक्षिकामध्ये पूरस्थिती निवारण आणि बचाव कार्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं। पालघरमधल्या सर्वोदय सोसायटीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी झाली। सर्वेश मोगरे या अवलियानं स्वातंत्र्यवीर सावरकरांची 4 फूट रांगोळी काढली। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांमध्ये 4 राज्यांचा दौरा करणार आहेत। यावेळी ते ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देतील। आज मोदी सिक्कीमच्या दौऱ्यावर असतील। त्यानंतर पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशचाही ते दौरा करतील। मुख्यमंत्री आज परभणी आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर असतील। फडणवीसांच्या हस्ते शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन होणार आहे। तर परभणीमध्ये मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे। मुंबईमध्ये मनसेच्या मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। 3, 4 आणि 5 जूनला मुंबईमध्ये मनसेच्या बैठकांचं सत्र असेल। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मॅरेथॉन बैठका होणार आहेत। नवी मुंबईमध्ये हुंडा घेणारा कळवा आणि 5,000 रुपये मिळवा अशा आशयाचे फलक पाहायला मिळत आहेत। नाव सांगणाऱ्याचं नाव गुपित ठेवलं जाईल असंही सांगितलं जात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चांदपाडा भागात हे फलक लावले। सांगलीमधील विटामध्ये ओबीसी नेते संग्राम नाना माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। संग्राम नाना माने यांच्या पक्षप्रवेशामुळे विटा खानापूर तालुक्यामध्ये भाजपची ताकद अधिक वाढली। नाशिकच्या येवल्यामधल्या बाळापूरमध्ये विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमॅन त्यापदी रामकृष्ण शिरसाट आणि व्हाईस चेअरमॅनपदी समाधान शिरसाट यांची निवड करण्यात आलेली आहे। बाळापूर गावच्या विकासासाठी सदस्यांच्या सहमतीनं बिनविरोध निवड करण्यात आली। अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीकडून आगामी निवडणुकीसाठी बैठक पार पडली आहे। आगामी जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली। मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाच्या याचिकेवर पटियाला हाऊस कोर्टानं तिहार जेल प्रशासन आणि एनआयएला नोटीस बजावली आहे। तहव्वूर राणानं न्यायालयाकडे कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी मागितली आहे। या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी 4 जूनला होणार आहे।
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्यानं वाढते. बुधवारी एकाच दिवसात राज्यामध्ये कोरोनाचे 86 नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 383 वर पोहोचली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यामध्ये मे महिन्यामध्ये सरासरीच्या 10 पटीनं अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामापूर्वीच्या मशागती ठप्प झाल्यात. यापुढे सुद्धा पाऊस सुरू राहिला तर पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा खजूर पिकाला फटका बसलाय. शेतकऱ्याच्या 2.5 एकर बागेमधील साधारण 200 खजुराच्या झाडावर पावसाचा परिणाम झालाय. या जोरदार पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या खजूर पिकाचा दर्जा ढासळलाय. मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळते. अनेक भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे. त्यामुळे रस्ते आणि रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे. जालना जिल्ह्यामध्ये 17 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसानं थैमान घातलंय. परतूर आणि शिष्टी परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. या दोन्ही मंडळांमध्ये प्रत्येकी तब्बल 102.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये खोदून ठेवलेला रस्ता चिखलमय झालेला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यासाठी या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी केली जाते. अमरावतीमधील इरविन चौकामध्ये वादळी वाऱ्यामुळे झाड पडलेलं आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तसंच यामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झालाय. भिवंडीमध्ये पहिल्याच पावसात पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. नालेसफाई न झाल्यामुळे या महामार्गावर पाणी साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. नाशिकच्या लासलगाव मधल्या कोटमगाव इथे पावसामुळे रेल्वे पुलाखाली पाणी साचलेलं आहे. याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या पाण्यामधून वाहनधारकांना आपली वाहनं हाकावी लागतात. छत्रपती संभाजीनगरात 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आज मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे तापमानात घट झाली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालाय. या ठिकाणी महावितरणकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि आवश्यक साहित्य जिल्ह्यामध्ये आणण्यात आलंय. सांगलीमधील जतमध्ये उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र तरी सुद्धा रुग्णालय सुरू झालेलं नाहीये. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत रुग्णालय सुरू करावं अशी मागणी केली आहे. सांगलीमधील कुपवाडामध्ये राष्ट्रवादीकडून नागरी सुविधांसाठी आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडत महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवलाय. पदाधिकाऱ्यांच्या या आंदोलनस्थळी भेट देत काम करण्याचं आश्वासन महापालिकेनं दिलेलं आहे. ठाण्यामध्ये रखवाली करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनीच एका रात्रीमध्ये तब्बल 14 दुकानांमध्ये चोरी केली आहे. दिवसा ते सुरक्षा पुरवतात आणि रात्री चोरी करतात. त्यामुळे 2 नेपाळच्या सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये त्यांच्याकडून नौपाड्यामधील दुकानांमधील चोरीच्या मालासह 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिकमध्ये अंमली पदार्थ आणि गांजाची विक्री वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 14 किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय. तसंच पोलिसांनी 3 अटक केली आहे. इराणमध्ये 3 भारतीय तरुणांचं अपहरण झालंय. पाकिस्ताननं अपहरण केल्याची माहिती मिळते. या तरुणांच्या कुटुंबियांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. अकोल्यामध्ये अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेनं अतिक्रमणावर कारवाई करत दुकानदारांना फुटपाथ मोकळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या कारवाईमुळे रहदारी सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. अकोल्यामधील आले गावात एका मोठ्या जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई झाली आहे. या कारवाईमध्ये 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर आरोपींकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अकोल्यामधील पिंजरमध्ये एका घरात चोरट्यांनी चोरी केली आहे. रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे 3 लाखांचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे. तुळजापूर लातूर महामार्गावरील आशुपाट इथे 2 ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते.
पुण्यावरून लातूरकडे येत असताना हा अपघात झालाय. पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर परिसरामध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. दुर्घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय.